माळशेज तालुका पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य आज गोरसळ्यातले काही लोकांची MSCB विरोधात तक्रार आहे. आत्ता आम्ही मगाशीच बाईट घेतली होती टोनपे साहेबांची लोकांची तक्रार, पण MSCBत आल्यानंतर लोक तक्रार घेऊन तर आज तुम्हाला परत कोण कॅबिनमध्ये दिसणार नाही. तर ह्यांनी तक्रार कुणाकडे करायची? साहेब निघून गेले की तर कुठलाच कर्मचारी थांबत नाही किंवा यांना विचारलं की बाबा ह्या जनतेची तक्रार कोण घेणार, तर ते म्हणतात बाहेर गेलेत बाहेर गे. मग जनतेने जर काम सोडून तक्रार द्यायला आल्यानंतर टोनपे साहेब म्हणतात आमच्याकडे तक्रार द्या, आणि तक्रार देण्यासाठी जर लोक आली आणि या ऑफिसमध्ये जर कोण नसेल तर या ऑफिसला कुलूप लावायचं आहे का? ह्या ऑफिसला कुलूप लावायचं आहे का? आणि वायरमॅन प्रत्येकाच्या घरी जाऊन मागाशी पण आम्ही टोनपे साहेबांना सांगितलं होतं की तुमची वायरमॅन कर्मचारी लोकांना धमकी दिली जाती. तर टोनपे साहेब म्हणले असे कोण करत नाही, रेकॉर्डिंग दाखवलं होतं. पण आता ज्यांना जी कर्मचारी जाऊन त्यांच्या घरी दमदाटी दंड्याची भीती सांगितली जाते त्यांच्याच तोंडून आपण आता ऐकू. सांगा तुमचं नाव. माझं गाव गुरसाळे. नेमकं काय घडलं होतं ज्यावेळेस वायरमन आणि तुमच्यामध्ये काय शाब्दिक चकमक झाली त्यावेळेस काय घडलं होतं? विषय असा झाला, मी नात्यापुत्यातच राहिलाय, मी कामाला इथं नात्यापुतीमध्ये. घरी आई वडील आहेत, वयोवृद्ध आहेत. मी त्यांना वायरमन साहेबांना कॉल केल्याच्या नंतर वायरमन साहेब बोलले की माझा मीटर तुम्ही परस्पर स्मार्ट मीटर का बसवला? त्याच्या अगोदर 7 ते 8 महिने झालेले मी मीटर घेतलेला. माझा नवा मीटर असताना त्यांनी परस्पर येऊन बदलला. घरी आई वडील होते, ह्यांना काही कळत नाही, ह्या इथे वयोवृद्ध. पण परमिशन घ्यायचं काम आहे की नाही MSCBचं काहीतरी वायरमनचं किंवा ह्यांचं. मी परत नंतर वायरमनला कॉल केला, वायरमनला म्हणलं तर वायरमन म्हणले तुम्ही साहेबाला बोला. मी केंद्रे साहेबांना बोललो, केंद्रे साहेबांचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, सर्व रेकॉर्डिंग आहे. काय म्हणलं केंद्र साहेब? काय केंद्रे साहेब म्हणले आता ती जमा केला या मीटर जमा केला. मग केंद्रे साहेब त्या सबस्टेशनला धर्मपुरीचे आहेत, तर त्या साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे का नको? साहेब म्हणतात तुम्ही साहेबांना भेटायला, म्हणजे आम्ही कामाला दुसऱ्याच्या दुकानात तिथलं काम सोडून आम्हाला सोडतील का? तुमचे मीटर बाबतीत काय तक्रार? मीटरच्या बाबतीत त्यांनी स्मार्ट मीटर परस्पर येऊन बसवला. माझा पहिला मीटर पूर्वस्थितीमध्ये होता, त्याचा काही एक प्रॉब्लेम नव्हता. 7 ते 8-9 महिन्याचा नवीन मीटर असताना त्यांनी परस्पर येऊन बदलला आहे आणि परत तो काढून पण नेला आहे अजून. आणि त्याच्यानंतर मी टोनपे साहेबांना पण कॉन्फरन्सला वायरमन साहेबांनी घेतलं, तर वायरमन साहेब म्हणजे टोनपे साहेब पण काय म्हणलं, काळा गाडीन चला आणा भरू. टोनपे साहेबांच्या असं बोलणं झालं. हां, टोनपे साहेबांचं ते पण रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं. टोनपे साहेब तर म्हणतात मी अशी कुठली दमदाटीची दादागिरीची भाषा केलीच नाही. रेकॉर्डिंग आहे ना, ते टोनपे साहेब बोललेत का दुसरे कोण साहेब बोलले? ते टोनपे साहेबांना ऐकवतो ना मी, माझ्याकडे पाठपुरावा आहे ना त्याचा, त्या गोष्टीचा. आणि स्वतः दमदाटी करते. भाषेचा विषय नाही, मी त्यांना गलीचे जर काय जर वक्तव्य केलं असेल ना, तर मला तुम्ही काय असेल ती तुमच्या ह्याच्याप्रमाणे करा ना. टोनपे साहेबांबद्दल तिथं जाऊन मुलाखत घेतली, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत. जर जे अशी बोलणारे लोक जर दमदाटी काही तत्पर नाही. वायरमनचं कसं आहे माहित आहे का, जिथं मिळेल ना तिथं खायचं, आणि जिथं मिळत नाही ना तिथं त्याच्यावर गोरगरिबावरती असं करायचं. हे वायरमनचं धडाधड काम आहे चालू. सध्याची स्थिती तिथली आहे, आणि हे बघायचंच ना, साहेबांनी आत्ता संघ यावं, प्रत्यक्षात टोनपे साहेबांनी यायचं आणि वायरमनला पण घ्यायचं. सगळ्याचं मी तुम्हाला दावतो तिथं काय कारस्थान. कुठल्या वायरमॅनने दंडाची धमकी दिली? झेंडे वायरमनचं सरळ धडधडीतच आहे. काय म्हणून? त्यांचं प्रत्येक गोष्टीनं आडवं आहे, प्रत्येक गोष्टीनं आडवं. बरं, आता एखादी गोष्ट केली का तुम्हाला? आम्ही पैसे देत नाही त्यांना. त्यांनी मागणी केली का? त्यांनी ती पैसे मागते तिचं. किती मागतात? का 500 रुपये त्यांचा प्रत्येक वेळेची फीज आहे जोडायचं. म्हणजे कशासाठी पैसे द्यायचे? काढायचं आणि ती जोडायसाठी परत 500 रुपये द्यायचे. पोलाव चढायचं म्हटलं तर 500 दिलेच पाहिजे, नाही तर जोडतच नाही. मग खऱ्या अर्थानं या प्रकरणाकडे पाहत असताना काय वाटतं तुम्हाला या प्रकरणात न्याय मिळाला? ह्याच्यावरती पाठपुरावा करून आणि माझ्यावरती दंड केलाय. अजून एक गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडून चुकून. घरी आई वडील असताना हे साहेब आलं, टोनपे साहेबांनी पाठवलं कोणाला, वायरमनला. केंद्रे साहेब होतं, टोनपे साहेब पण होते काय मला माहीत नाही, अजून एक कोणतरी व्यक्ती होतं, कोण साहेब होते ते मला माहीत नाही. त्यांनी येऊन म्हातारी सांगत असताना सुद्धा त्यांनी काही ऐकून घेतलेलं नाही, आणि तिथं बायपासचं गावलं म्हणून त्यांनी दंड केलाय त्यांच्या. म्हणजे हा दंड केला ती त्यांच्या विचारानेच केला ना, त्यांनीच केला ना म्हणायचं. किती दंड केला? दंड काहीतरी मला 33,500 रुपयाच्या आसपास आहे, 33,450 रुपये, आणि केस 4,000 रुपये. दंड कशाचा आहे? दंड. मग त्यांना काय तिथं सापडलं, त्यांनी घरात घुसून प्रत्येक गोष्टी चेक केल्या, त्या ह्यांना बाहेर काढून
मग हे बरोबर आहे का? वयोवृद्धांना बाहेर काढून हे चेक करायचं. घरात चेक करायचा अधिकार यांना काय आहे तेव्हा? हा, मग तोच विषय मांडला तर वायरमन आणि टोनपे साहेब म्हणते आम्हाला तुमच्या घरापर्यंत सगळं वायरिंगपर्यंत आम्हाला अधिकार आहे. की घरातलं टोनपे साहेबांचं सामान सुद्धा check करायचे. हां, सगळं टोनपे साहेब सुद्धा हे बोललेलं आहे इथं. म्हणजे आम्ही गोरगरीब गावलं की त्याला असं चंगरायचं का? मग आता तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही भरू शकत नाही. आम्हाला एकरभर रान त्यात पण मीटर घेतला होता. बाकीच्यांचा सगळ्याचा आकडा इथं तिथं माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा केलेला इथं. आणि तिथल्या लोकांचं तुम्हाला पत्र नोटीस नाही, यांनी मीटर सुद्धा काढलेलं. आणि जी मीटर कट करायच्या अगोदर आहे का नाही, लाईन सोडायच्या अगोदर आहे, त्यांनी रितसर आपल्याला लेटर दिलं पाहिजे. ते काही सुद्धा नाही. टोनपे साहेबांनी सांगितलं चला आणा काढून केलं की टोनपे साहेबांनी ऑर्डर दिली की वायरमन यायचं मला वरनं ऑर्डर आहे. म्हणजे एकंदरीत यांचा मनमानी कारभार चालला. सर्व काही मनमानी कारभार आहे. ह्यांच्या मनाचा कारोबार सगळा चालू आहे. ग्राहकाला कोणतीही नोटीस न देता कुठलंच नोटीस नाही आलं मला. कुठलंच नाही नोटीस. दंडाची मागणी करतात. हां, दंडाची मागणी केली आहे. 40,000 रुपयाच्या आसपास दंड आहे माझा, कमी जास्त. ठीक ही आहे. भरू शकत नाही ती. निदान ह्यांच्या वयाचा फक्त ह्यांनी विचार करायला पाहिजे होता ह्या चौघांनी. दंड टाकण्याचं कारण काय? त्यांचं म्हणणं आहे तुमचं हिटर आहे, कटर आहे, घरामध्ये बल्ब आहे, टी व्ही आहे, शेगडी आहे, पण बंद आहे का चालू आहे हे नाही गेल्यानंतर ना ह्यांना दिसलं. तुमचा आकडा सापडला का? आकडा त्यांना बायपास तिथं वायर जोडलेली त्यांना सापडली, पण चालू होतं का? नव्हतं ना चालू. मीटर हां, जनावर नाही ती, शिरडं नाही ती, कुत्री नाही ती, मांजर नाही ती, फक्त रात्यात कोण त्यांनाच विचारा, वडिलांना विचारा. तुम्हाला काय त्रास दिला त्यांनी? आम्हाला म्हणलं चेक करायचं सगळं. मग त्यांनी घरात गेली, शिगडी, 2 पंख, टी व्ही ही चेक केली. चालू होतं का बंद होतं त्यांना सांगा. बंदच होतं, असं उन्हाचं आलेलं सगळं बंद. तुम्हाला काय दमदाटी वगैरे त्यांनी केली? हां, केली ना ह्यांना. जमलाटी म्हणजे आम्हाला चेक करायचं सगळं, म्हणजे बाहेर काढलं तुम्ही का? बघलं म्हणजे आम्हाला बघायचं आहे. घरातून बाहेर काढले. बाहेर काढलं का तुम्हाला? मग म्हणजे आम्हाला चेक करायचं आहे सगळं. घरातनं बाहेर काढले या दोघांना, म्हातारीला. तुम्हाला घरातून बाहेर काढलं का त्यांनी? मग चेक करायचं आहे म्हणजे. मग तुम्ही विचारलं नाही का आम्हाला घरातून काय बाहेर काढताय म्हणून? आता ते म्हणजे चेक करायचं म्हटलं, बाहेर म्हटलं आम्ही झालो. आम्हाला का माझं 77 वय आहे माझं आता. काय म्हणजे एकंदरीत वयोवृद्ध लोकांना सुद्धा त्रास देण्याचा लई त्रास आहे. हा तुम्हाला पाहिजे तर आधार कार्ड जावतो, जन्मतारीख जावतो. माझं तर सध्या 77 वय आहे. त्या घरात तुम्ही दोघंच राहत होता आम्ही दोघं म्हातारे आहे. आणि तुमच्या म्हणजे 77 वय असताना तुमच्या घरात दोघं राहताय आणि तुम्हाला 33,500 रुपये दंड गेलाय. 33.5 का म्हणजे जास्ती झालाय काय? टोटल तसं म्हणायला गेलं तर 37,450 रुपये दंड आहे. दंड आहे. ह्या साहेबांनी कुठल्या बेसवरती आणि काही कारणास्तव एवढा दंड केला. आणि त्या हे दिवशी कोणी केला? तुमच्याकडं वायर मिळालं त्यावेळेस तुम्हाला नोटीस वगैरे काय दिली का? काय नाही, चिठ्ठी कसली पांढरी दिली नाही. काय दिली नाही, आणि फक्त मध्ये- तोंडी बोलले. तोंडी बोलले, मध्ये आधी आला सुद्धा नाही वायरमॅन. ठीक आहे. नक्कीच तुमच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर हे ज्या MSEBचे माजुरडे अधिकारी आहेत त्यांना धडा शिकवण्याचं काम आम्ही पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून करू. नक्कीच तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.